कारखान्यामधील गणपती बाप्पांचा व्हिडिओ गोल्डन शाई लावत आहे. मित्रांनो, मोक्षकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो ते म्हणजे आपल्या कारखान्यामधील गणपती बाप्पांचा व्हिडिओ. तर मित्रांनो, गणपती बाप्पा आता पेंटिंग करून तयार झालेले आहे सर्व. तर असं हे प्लास्टरचे गणपती घासावे लागतात. तर हे असं घासकाम आता चालू आहे आणि पॉलिश याला बोलतात. पॉलिश करून नंतर ते पुन्हा भरावे लागतात. ते छोटी छोटी बारीक होलं पडतात, तर ते होलं पुन्हा भरावी लागतात. त्यानंतर होलं भरल्यानंतर पुन्हा आता घासायला लागतात. नंतर सफेद आहे आणि व्हाईट कलर सर्व आता हे घासकाम झालेलं आहे पॉलिश मारून. तर काही यांचे जॉईंट करायचे आहे, तर ते आता जॉईंट करणार आहे मी. आणि बाकी सर्व आता झालेलं आहे सर्व भराभरी आणि घासकाम करून. तर आता हे घासकाम म्हणजे पॉलिश चालू आहे. काबल असला की झालावं लागतं. आणि ह्या POVच्या मूर्तींना काबल असतोच, भरपूर असतं, परंतु अशा पद्धतीने घालावं लागतं, नाहीतर कट करावं लागतं. तर असं आहे. आणि आता इकडे मातीची मूर्ती आहे, सफेद चालू आहे. तर मित्रांनो, मंथन बैठकीना कलर लावत आहे. बहुतेक बैठकीना मंथननी कलर लावलेला आहे, पाहू शकता. तर मंथनची सुद्धा मदत आहे. आणि आत्ताच सध्या तो 3रीमध्ये आहे. तरी बघा, पाहू शकता, रात्रीचा पण मध्ये मध्ये रात्रीचं जागरण करून सुद्धा बैठकीना कलर लावून पुन्हा मदत करत असता. काय म्हणतात? किती वाजेपर्यंत असतात? बापरे, एवढा? भरपूर जागरण करतस. पुन्हा शाळेत जायला लागतं ना. किती झालं लावून? तर एवढा आता झालेला आहे एक गणपतीला लावून. हा एक बाकी आहे. नाईट वगैरे भरपूर चालू आहे, कारण आता गणपती जवळ आलेले आहेत. कारण दिवस तसे नाईट म्हणजे रात्रपाली जास्त होत असतात. आणि त्याच्यामध्ये म्हणजे नाईटमध्ये आई, बहिणी आणि प्रणाली, मंथन आणि मामाचा मुलगा समीर, असं प्रत्येकजण आणि भाऊ वगैरे येतात असे. तर असे नाईट वगैरे करून हे गणपती बाप्पांची मूर्ती तयार करतो. तर मित्रांनो, शेडिंग चालू आहे. पण मित्रांनो, गणपती बाप्पांच्या म्हणजे मूर्ती पेंटिंग करण्यामध्ये कसा वेळ निघून जातो, रात्र किती होते कधीच कळतच नाही, समजत नाही. कारण त्याच्यामध्ये मग्न झाल्यानंतर काही वेळ टाईम काही समजत नाही. तर आखणी आता चालू आहे मित्रांनो. बहुतेक गणपती म्हणजे झालेले आहेत. आणि शाडू मातीच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा ऑर्डरप्रमाणे बनवून दिल्या जातात. तर शाडू मातीचे जसे तुम्ही फोटो वगैरे काय द्याल, त्या पद्धतीने शाडू मातीच्या गणपती बाप्पांची मूर्ती बनवल्या जातात. तर मित्रांनो, ऑर्डर ही आपल्या लिमिटमध्येच घेतली जातं. कारण जेवढे आपल्याला होईल, म्हणजे एवढे गणपती आपल्याला होतील, तेवढ्या पद्धतीनेच ऑर्डर घेतली जातं. कारण माझा दुसरासुद्धा वर्क आहे, ते म्हणजे होम पेंटिंग. कारण होम पेंटिंगसुद्धा ती चालू असतं. आणि जवळजवळ 8 महिने होम पेंटिंगचं काम करत असतो. तर ते जूनपासून म्हणजे मेपासून थांबवतो आणि त्यानंतर जूनला सुरुवात करतो गणपतींच्या मूर्ती बनवायला, मातीच्या, शाडू मातीच्या मूर्ती. आणि त्यानंतर सर्व आम्ही घरामधलीच म्हणजे एकमेक मदत करूनच हे सर्व केलं जातं. तर मित्रांनो, बहुतेक सर्व गणपती झालेले आहेत. आणि बहीण वगैरे सर्व, मंथन, आई आणि सर्व घरातलीच म्हणजे आम्ही मदत करतात मला. आणि तीच सर्व करून एवढ्या मूर्ती आज
जवळजवळ काहीतरी 253 मूर्ती आपल्या कारखान्यात यावर्षी आहेत. दरवर्षी 10-15 अशा ऑर्डर वाढतच असतात. कारण जेवढ्या आपल्याला होतील तेवढ्याच घेतो. ऑर्डर तर येतच असतात. तर यावर्षीसुद्धा आलेल्या तर जवळजवळ 10 फुटीसुद्धा आलेली एक मूर्त आणि 4 फुटी ते 3 फुटी काहीतरी 10 गणपतींची ऑर्डर आलेली. परंतु तेवढं नाही अचानक शक्य होत नाही. कारण करण्यासाठी एकटाच असतो. कारण बाकी कोणी नाही. म्हणजे जे आखणी शेडिंग वगैरेचे आहे ते करायला बाकी कोणी आपल्याकडे कारागीर नसतं. स्वतः जेवढं होईल तेवढं करत असतं आणि घरातील सर्व गोल्डन शाई, पॉलिश गणपती बाप्पांची आणि माती मळणं हे सर्व करत असतात. त्यामुळे एवढं शक्य होत असतं. त्यामुळं करायला काही नाही. कारण हे मातीच्या शाडू मातीच्या गणपती मूर्तीसुद्धा बनवायला ही शाडू मातीची आहे मित्रांनो. तर बनवायला त्याच्यात म्हणजे माती वगैरे मळायला लागतं. ती सर्व त्रासदायक असतं मित्रांनो. तर मित्रांनो मी आणि मंथन माझ्या जोडीला बसलेला आहे मित्रांनो. कारण त्याला आवड खूप आहे या गोष्टीची. त्यामुळे त्याला एक पेन जोडून दिलेला आहे शेडिंगचा. तर त्याला बोललं हे सिंहासन आहेत त्या गोष्टी किंवा याला पितांबर वगैरे आहे त्याला थोडं थोडं जसं जमल तशा पद्धतीने शेडिंग करत चाल. तर मित्रांनो जेवढा व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न होता तेवढा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्रायबर लाईक शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.